दूसरी बात है, हमारे गरीब बच्चे हैं, गरीब नागरिक है, आके उनके पास नोटबुक की सबकी पुस्तक लेने की व्यवस्था नहीं है। ऐसा हमारे पदाधिकारी संगत ने कार्यक्रम किया है। बहुत अच्छी बात है, हर साल करते हैं। और मैं तो समझता हूँ कि ये बड़े और पैमाने पे ज्यादा से ज्यादा बच्चों को ये मिलना चाहिए, क्योंकि जिनके बालक गरीब है, पढ़ा नहीं पाते, पाठ्य पुस्तक नहीं मिल पाती जी, तो उनको मदद होनी चाहिए। तो उससे आगे जाके कहना चाहूंगा, इनके जो प्रतिभाशाली बच्चा है, फीस तक की व्यवस्था हम सभी लोग करना चाहिए। इसी मेरी संकेत नलावड़े के बारे में क्या कहेंगे? संकेत नलावड़े हमारा एक बहुत ही पुराना, बहुत ही एक अच्छा प्रणाली के लिए हमारी पार्टी का एक कार्यकर्ता है, जो लोगों के बीच में जाकर सेवा करता है, और बहुत अच्छी बात है। यही हमारी भारतीय जनता पार्टी की एक परंपरा है कि पहले राष्ट्र, फिर पार्टी, फिर अपनी बात। तो वो समाज की सेवा करने का काम संकेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिंडोशी विधानसभेच्या वतीने सातत्याने आपण 8 वर्ष या ठिकाणी छत्री वाटप आणि वही वाटपचा कार्यक्रम घेतो। आज या ठिकाणी आपण 1000 ज्येष्ठ नागरिकांना छत्री आणि 500 गरजू विद्यार्थ्यांना वही वाटपचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला। या दिंडोशी विधानसभेतील कानासनगर मंडळाचे अध्यक्ष मुंडेजी, महामंत्री जी, आमचे ज्येष्ठ शिंदेजी, तसेच आमचे मार्गदर्शक या मंडळाचे संयोजक राजन सिंगजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे जीपी सिंगजी, कमल शुक्लाजी, अपर्णा राऊतजी आणि या दिंडोशी विधानसभेचे कार्यक्रमाला आमदार सन्माननीय राजन सिंगजी यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यक्रम घेतोय। या दिंडोशी विधानसभेमध्ये शासनाच्या वतीने ज्या काही योजना या ठिकाणी आलेल्या आहेत, लोकोपयोगी योजना ज्या आहेत त्याच्या आपण कॅम्प या ठिकाणी लावणार आहोत। प्रभाग क्रमांक 37 मध्ये आपण या सर्व कार्यक्रमाची सुरुवात करतोय। येणाऱ्या प्रत्येक रविवारी आधार कार्ड मध्ये असो, किंवा कोणतेही प्रमाणपत्र सरकारी ऑफिसच्या केंद्रात असतात, यासाठी लोकांना उपयोगी म्हणून या सगळ्या योजना या ठिकाणी चालू करतोय। आणि मला सहकार्य केलं की आमच्या सगळ्यांचे नाव मिळवणं शक्य होणार नाही। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे, सगळ्यांनी मदत केलेली आहे, त्यामुळे हा यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला। 2017 पासून आपण सातत्याने या ठिकाणी हा कार्यक्रम करतो। वैसे मुलुकने आपण जिथपर्यंत आहे, शक्ती आहे, लोकांचं प्रेम आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत आपण हे करत राहू। छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्को मध्ये या 12 किल्ल्यांचा, त्यामध्ये महाराष्ट्रातले 11 किल्ले आहेत, कर्नाटकचा जिंजी म्हणून एक किल्ला आहे, असे एकूण 12 किल्ले आहेत। या 12 किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून त्यांनी प्रस्ताव मांडला होता। या प्रस्तावाला जगभरातील 20 देशांनी मतदान केलं आणि एकमताने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना दर्जा मिळाला, युनेस्को मध्ये नाव नोंदवलं गेलं। याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या 2 दिवस अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं की जे काय भोंगे या ठिकाणी होते, हे सगळ्या भोंग्यांचं प्रदूषण या ठिकाणी होत होतं, हे प्रदूषण कायमच मुक्त झालेलं आहे। त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचा आभार व्यक्त करतो। आपण 1000 ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप केलेलं आहे। आपण 500 गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप केलेला आहे। हा सातत्याने सुरू असलेला कार्यक्रम आहे, त्यामुळे वडिला दिंडोशी संकल्पना आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे आणि अविरतपणे असा पुणे भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेच्या अंतर्गत चालू आहे।
की आज आपल्याला काय सुवर्ण सण आहे. केंद्र सरकारने जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे 12 किल्ले आहेत, हे 12 किल्ले नेमके यादीमध्ये येण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो प्रस्ताव मांडला, त्या प्रस्तावाला जगभरातून 20 देशांनी मतदान केलं आणि सर्वांनी एकमताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना निष्कर्षच्या यादीत ठेवून जागतिक वारसा म्हणून जाहीर केलं. त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. आणि जास्त काही न बोलता आपण सगळ्या ठिकाणी थांबलेला आपली उपस्थिती ही खूप लाभनीय आहे. आणि यापुढे प्रत्येक रविवारी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही उपक्रम या ठिकाणी चालले जातात त्यांचे कॅम्प आपण या दिंडोशी विधानसभेचे तानाजीनगर मंडळाचे अध्यक्ष यांच्या